Hello. Hello. This is our second class on biology. We are discussing a chapter, origin and evolution of life. Chapter number 5, origin and evolution of life. The name of the chapter. We are discuss on origin aspect. What is origin? Regarding origin, we have discussed 4 theories. Origin of spontaneous generation, theory of panspermia, that is also called as cosmotype, theory of special creation, theory of abiogenesis, and lastly theory of biogenesis. Now we are discussing a new aspect, that is chemical theory of origin of life. Chemical theory of origin of life. This theory is also called सेल्फ असेंबली थेरी. या थिअरीला आणखी एक नाव आहे सेल्फ असेंबली थेरी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही थिअरी अत्यंत उपयोगी आहे. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन केमिकल थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. ही थिअरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. आणि ही थिअरी कोण दिली? 2 सायंटिस्ट आहेत, मला हे डोक्यात ठेवायचे आहे, ओपॅरिन अँड JBS हल्दानी. या थिअरीला मांडणारे जे लोक आहेत 2 सायंटिस्ट आहेत. एक आहे JBS हल्दानी आणि दुसरे आहे ओपॅरिन. केमिकल थिअरी काय म्हणते? केमिकल थिअरी हे 7 पॉइंट्सवर आधारित आहे. कोणते 7 पॉइंट्स आहे? प्रिमिटिव्ह अर्थ, त्याला आणखी एक नाव आहे ओरिजिन ऑफ अर्थ किंवा प्रिमिटिव्ह अटमॉस्फिअर किंवा ओरिजिन ऑफ अर्थ. एकूण 7 पॉइंटवर आधारित आहे ही थिअरी. ओरिजिन ऑफ अर्थ किंवा प्रिमिटिव्ह अटमॉस्फिअर. दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वाटर एंड मीथेन. फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वाटर एंड मीथेन. CH4, or you can say methane simply. The third step, formation of simple organic compound. Number 4, formation of complex organic compound. Next, formation of nucleic acid.
Write down, all of you. Formation of nucleic acid. लिहा. वरचे काही पॉईंट मोडतो मी. 6वा पॉईंट, फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायोन्स. किंवा याला आणखी म्हणता येईल प्रोसेल. सेलचा अगोदरचा प्रोसेल. आणि शेवटचं जे पॉईंट आहे 7वा जे पॉईंट आहे, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. फर्स्ट सेल. एकूण 7 तत्वावर आधारित ही थेरी, केमिकल थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. ही थेरी 7 तत्व, मला ते 7 तत्व डोक्यात ठेवायचे स्टेप बाय स्टेप. पहिला स्टेप कोणता आहे? The first step is origin of life. It is also called as, the first step is origin of earth, or अपना म्हणता येईल आणखी याला primitive atmosphere. primitive, आपल्याला हे पॉइंट एक्सप्लेन करायचं आहे. ॲटमॉस्फिअर पहिला पॉइंट आहे. केमिकल थेरीचे पॉइंट मला मदत करायचे, बाय हार्ट करायचे आहे. 7 पॉइंट आहे. किती पॉइंट आहे? 7. सांगा वन बाय वन. पहिला पॉइंट कोणता आहे? फर्स्ट पॉइंट प्रिमिटिव्ह अर्थ. त्याला आणखी नाव आहे ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफ और प्रिमिटिव्ह अर्थ एटमॉस्फियर. ओरिजिन ऑफ लाईफ और प्रिमिटिव्ह atmosphere. Second is formation of ammonia, water, methane. Third is formation of simple organic molecule. Fourth is formation of complex organic molecule. Fifth is formation of nucleic acid. Sixth is formation of protobions or procell. And the 7th is formation of first cell. Yes. केमिकल थेरी इज बेस्ड ऑन, केमिकल थेरी या 7 तत्वावर अवलंबून आहे. हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे की 7 तत्व कोणते. पहिला आहे प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर किंवा ओरिजिन ऑफ लाईफ. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर, मिथेन. अमोनिया, वॉटर अँड मिथेन. थर्ड पॉईंट जे आहे फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. फोर्थ पॉइंट है फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. फिफ्थ पॉइंट है फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक एसिड. सिक्स पॉइंट है फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायॉन्स अँड याला आणखी म्हणता येईल प्रोसेस. आणि शेवटचे पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. क्लिअर. आणि केमिकल थेरीला तुम्हाला मी म्हणलो होतो सेल्फ असेंबली थेरी म्हणतात. प्रश्न पडतो की याला असं का म्हणतात, आपण तितकं करणार आहोत. केमिकल थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफला आणखी एक नाव आहे सेल्फ असेंबली थेरी. पुट इन युअर माइंड दिस थेरी वॉज, ही थेरी कोण दिली? ही थेरी देणारे 2 सायंटिस्ट आहेत. एक आहे ओपॅरिन, अलेक्झांडर ओपॅरिन, आणि तुम्हाला डायरेक्ट ओपॅरिन डिग्री मार्क दिले ते, आणि जेवियस हल्दानी. यू कॅन से हल्दानी. देयर आर 2 सायंटिस्ट हू गिव्ह दिस थेरी. And this theory is called theory of chemical origin of life. This chemical release to chemical depend on chemical give rise to life, and this is important theory
because this theory is now acceptable theory because chemicals give rise to life. सायन्सनेच काय केलं, जीवाची निर्मिती केली, हे थिअरी म्हणतात आणि इथे सत्यच आहे. त्याचे पॉईंट्स मला डोक्यात ठेवलेले आहेत. 7 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आपण आज डिस्कस काल पण केला थोडा आणि डिस्कस करू डिटेलमध्ये. ओरिजिन ऑफ लाईफ किंवा प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. नावाचं तुम्हाला दिसेल. प्रिमिटिव्ह म्हणजे सुरुवातीचा. ॲटमॉस्फिअर कसा होता? प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर, सुरुवातीचा ॲटमॉस्फिअर. सायंटिस्टच्या मतानुसार एक आगचा गोला होता. या आगच्या गोलामध्ये 20 बिलियन इयर्स अगो एक मोठी घटना घडली, ज्याला आपण म्हणतो फुटला म्हणते, एक्सप्लोशन झाला. हे कोण म्हणलंय? एक सायंटिस्ट म्हणतोय, जॉर्ज लेमिटियर. हे म्हणतात की एक मोठी घटना घडली आणि हा आगचा फायरबॉल बस्ट झाला आणि लहान लहान प्लॅनेट्स निर्माण झाले, जे आज आपण म्हणतात मिल्की वे, आपली गॅलेक्सी. यामध्ये एक असा गोला होता ज्यामध्ये निव्वळ गॅस होती आणि काही डस्ट पार्टिकल होते. अनेक लहान लहान डस्ट पार्टिकल्स तयार झाले, खूप लहान आहे, खूप मोठे. पण एक असा फायरबॉल होता, एक गॅसचा गोळा होता ज्यामध्ये डस्ट पार्टिकल्स आहे आणि यालाच आपण निबुला म्हणतो आणि तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. आणि हाच निबुला पुढे जाऊन अर्थचा रूपांतर घेतो, अर्थ मध्ये रूपांतर होतो. कोण? निबुला. हा मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टला सायंटिस्टने एक नाव दिला, बिग बँग. त्याच्याकडे एक मोठा टायटॅनिक सारखा ब्लास्ट झाला, आणि या ब्लास्टमध्ये लहान लहान ग्रह निर्माण झाले आणि या लहान ग्रहामधून एक ग्रह असं झाला की यामध्ये निव्वळ गॅस होती, अनेक प्रकारचे गॅस होते. या गॅसलाच आपण निबुला या नावाने ओळखतो. हळूहळू हा निबुला थंड होत गेला आणि धरतीचा उदय झाला. डोक्यात ठेवायला तुम्हाला पॉईंट 4.6 बिलियन इयर्स अगो. किती अर्थचा उगम, आपली अर्थ तयार केव्हा झाली, एक्झिस्ट केव्हा आली? 4.6 बिलियन इयर्स अगो मध्ये आपली अर्थ निर्माण झाली. आता जेव्हा हे थंड होत गेला, कोण? निबुला. हेवी जे एलिमेंट्स होते, तुम्ही एलिमेंट्सचा अभ्यास केला असेल, मेटल्स अँड non-metals and non-metals. Metals, non-metals, metalloids. Study of metal is called what? Metallurgy. Yes. You know that metals are 3 types. We can categorize into metals, non-metals and metalloids. Okay. Let it be. काही metals heavy होते, यामुळे तो सेंटरला गेले अर्थच्या. कोणकोणते मेटल्स होते? आयर्न, निकेल. दीज आर द हेवी मेटल्स. तुम्ही जर अभ्यास केला असेल, आयर्न अँड निकेल सेंटरला गेले, कोरला गेले. जेव्हा ज्वालामुखी फुटतो तर हे 2 एलिमेंट बाहेर पडतात, जास्त करून. का पडतात? कारण की हे जे एलिमेंट्स होते, हेवी एलिमेंट्स होते, तो सेंटरला गेले आणि जे लाईट एलिमेंट्स होते, नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन, हे वरी राहिले. हेवी मेटल कोरमध्ये गेले आणि लाईट मेटल वगैरे राहिले. तर तुम्हाला डोक्यामध्ये एक प्रश्न येते की सर, तुम्ही तर म्हणाले की त्यामध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन आणि सल्फर आणि ऑक्सिजन म्हणाले. ऑक्सिजन होता पण तो कंबाईंड स्टेट मध्ये होता, तो फ्री नव्हता. लाईट एलिमेंट्स वरी राहिले आणि हार्ड एलिमेंट, हेवी एलिमेंट्स खाली गेले कोरमध्ये.
आणि सुरुवातीचा ॲटमॉस्फिअर हा ऑक्सिजन विना होता, रिड्यूस ॲटमॉस्फिअर होता, म्हणजे ऑक्सिजनची कमतरता होती त्या टाईममध्ये. प्रिमिटिव्ह एअर ॲटमॉस्फिअर इज ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. तुम्हाला म्हणता येईल की त्या काळामध्ये फ्री ऑक्सिजन नव्हती. यू कॅन से फ्री ऑक्सिजन नव्हती त्या काळात. क्लिअर? ओरिजिन ऑफ लाईफ मध्ये तुम्हाला काय काय लिहायचं, थेरीचं नाव सांगायचं, निबुला तयार झाला म्हणायचं, मेटल्स कोणकोणते सेंटरला गेले, कोणकोणते बाहेर राहिले, आणि यामध्ये ऑक्सिजन नव्हती. प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर इज विदाउट ऑक्सिजन. क्लिअर? नाउ सेकंड पॉइंट for chemical origin of life is the formation of ammonia NH3, water H2O and methane, water and CH4 methane. आता तुमच्याकडे माहित करा की हे जे केमिकल्स होते कोणकोणते. आता आमच्याकडे लाईट मेटल्स होते, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. या सर्वांमध्ये कार्बन होता, हायड्रोजन होता, ऑक्सिजन होता, नायट्रोजन होता आणि सल्फर. हे लाईट एलिमेंट्स आहेत. वरी होते, सरफेसला होते. पण या सर्व एलिमेंट्स मधून एक एलिमेंट सिलेक्ट करून होता, तो होता आमचा हायड्रोजन. त्याला सवय होती कोणासोबत रिॲक्ट करायचं, व्हेरी रिॲक्टिव्ह. तुम्हाला विचारतील की यामधून सर्वात रिॲक्टिव्ह कोण आहे आणि त्याने काय केलं. तुम्हाला माहित पाहिजे की हायड्रोजन हा रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे. कोणासोबत सुद्धा मैत्री करतो, रिॲक्ट करतो, आणि अनेक लहान लहान केमिकल्स तयार झाले. कोणकोणते? जर हायड्रोजन कार्बन सोबत मिक्स झाला, हायड्रोजन सल्फर सोबत मिक्स झाला, काय होते? मुख्यतः अमोनिया, वॉटर, मिथेन तयार होतील. त्याचबरोबर आणखी एक केमिकल तयार होऊ शकतो, हायड्रोजन सल्फाईड. ते पण एक सडक्या अंड्याचा वास येणारा केमिकल आहे, गॅस आहे. हायड्रोजन गटरमधून निघणारा केमिकल आहे ते हायड्रोजन सल्फाईड. हा पण तयार होतो. आता हायड्रोजन कार्बन सोबत मिक्स झाला, हायड्रोजन ऑक्सिजन झाला, वॉटर निर्माण झाला, मिथेन निर्माण झाला, कार्बन सोबत झाला CH4, आणि अमोनिया NH3 NH अमोनिया तयार झाला. त्याचबरोबर आणखी एक तयार होतो, तो आहे हायड्रोजन सल्फाईड. हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन H2S सल्फाईड, H2 हे पण तयार झाला. सेकंड स्टेप मध्ये काय झाला की जे लाईट एलिमेंट्स होते ते काय झाले, रिॲक्ट करू लागले. त्यामध्ये रिॲक्ट करणारा मुख्य एलिमेंट होता हायड्रोजन. आणि हे हायड्रोजनने काय केलं, अनेक सोबत रिॲक्शन केली आणि लहान लहान केमिकल्स निर्माण केले. यामध्ये तुम्हाला अमोनिया, वॉटर, मिथेन निर्माण झाले. सेकंड स्टेप काय म्हणते, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर आणि मिथेन म्हणते. बरोबर आहे, समजलं का? केमिकल थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ मध्ये 7 पॉइंट आहे. आपण 2 पॉइंट क्लिअर केले. फर्स्ट पॉइंट काय होतं बाळांनो, ओरिजिन ऑफ लाईफ किंवा प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. आता दुसरा पॉइंट जे आहे, फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. आता हे जे केमिकल तयार झाले, कसं झालं भाऊ? मला माहित पाहिजे की जे लाईट एलिमेंट्स होते, लाईटर मेटल्स होते, जे वरी राहिले होते, ते रिॲक्ट करत होते. रिॲक्ट करण्यामध्ये सर्वात महत्वाचा कोण होतो भाऊ? हायड्रोजन. हायड्रोजन कार्बन सोबत रिॲक्ट केला, ऑक्सिजन केला, आणि सल्फर नायट्रोजन सोबत केला. नायट्रोजन सोबत केला तर काय निर्माण झाला? अमोनिया. ऑक्सिजन सोबत काय केलं? वॉटर झाला. आणि हायड्रोजनने कार्बन सोबत रिॲक्ट केला, काय निर्माण झाला? मिथेन. त्याचबरोबर हायड्रोजन सल्फर सुद्धा रिॲक्ट होतो आणि हायड्रोजन
सल्फाईड सुद्धा तयार होते. क्लिअर आहे सेकंड स्टेप. लाईट एलिमेंट्स काय झाले या सेकंड स्टेपमध्ये कंबाईन झाले आणि कंबाईनचा तुम्हाला कारण लिहायचं आहे. कोणतं कारण भाऊ? एकच कारण आहे, कारण की त्या काळामध्ये हायड्रोजन होता, रिॲक्टिव्ह होता. ठीक आहे, चला आपण तिसऱ्या स्टेपकडे जाऊ. क्लिअर राहू ना. तिसरी स्टेप्स आहे कोणती सांगा? फॉर्मेशन ऑफ सिंपल मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ सिंपल मॉलिक्यूल्स. तिसरी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ सिंपल मॉलिक्यूल्स. आता तुम्हाला एक प्रश्न विचारणार मी, कोणाला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणतात आणि कशाला सिंपल म्हणतात? जर तुम्ही 11वी केली असतील बायोमॉलिक्यूल चॅप्टर्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स काय शिकला असेल तुम्ही, जर तुम्हाला माहिती असेल कशाला म्हणतात कॉम्प्लेक्स घटक आणि कशाला म्हणतात सिंपल. कॉम्प्लेक्स तुम्हाला माहिती असेल, सांगा कोणते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स. हे काय कॉम्प्लेक्स घटक आहेत. हे कॉम्प्लेक्स घटकचे सिंपल फॉर्म कोणाला माहिती आहे का रे? कॉम्प्लेक्स पाहिजे. प्रोटीन्स कॉम्प्लेक्स आहे, कार्बोहायड्रेट्स कॉम्प्लेक्स आहे, कार्बोहायड्रेट्स, लिपिड सुद्धा काय, लिपिड सुद्धा काय कॉम्प्लेक्स आहे. हे सर्व काय कॉम्प्लेक्स. परंतु आम्हाला म्हणायचं आहे की सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणते आहे सांगा? ग्लुकोज आहे, फॅटी ऍसिड्स आहे, फॅटी ऍसिड्स आहे आणि अमायनो ऍसिड्स आहे. यांना आपण काय म्हणतो बाळांनो? सिंपल कंपाऊंड्स. काय? कारण की आपला शरीर या कॉम्प्लेक्स घटकाला डायजेस्ट करून सिंपल मध्ये रूपांतर करतो आणि हे सिंपल घटक आपल्या रक्तामध्ये ऍब्सॉर्ब होतात. क्लिअर आहे. आपण थर्ड स्टेप बघणार आहोत की कशा प्रकारे सिंपल घटक निर्माण झाले. एलिमेंट पासून तयार झाले अमोनिया, हायड्रोजन आणि मिथेन. आता त्या एलिमेंट पासून आम्हाला सिंपल कंपाऊंड किंवा सिंपल मॉलिक्यूल्स तयार करायचे. सिंपल मॉलिक्यूल्स पण माहिती पाहिजे कोणकोणते असतात. क्लिअर ना. बघा आता तुम्हाला माहिती झाला की त्या काळामध्ये ओझोन लेयर होती का? ओझोन तुम्हाला माहिती आहे आमच्या पृथ्वीवर काही अंतरावर ओझोनचा एक थर असतो. केमिकली असतात O3. काय? जे तुम्हाला अतिनील किरणापासून सूर्यापासून बरेच रेज येतात. काही विजिबल रेज, काही अल्ट्रा अँड इन्फ्रास, बरेच किरण पृथ्वीवर येतात. परंतु ओझोन लेयर काय करते? या UV रेजला वापस स्पेस मध्ये पाठवून देते. त्या कालखंडामध्ये तर ओझोन होती का? नव्हती. का नव्हती? मला माहिती पाहिजे का नव्हती. कारण की त्या कालखंडामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया नव्हती आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियामध्ये ऑक्सिजन बाहेर पडतात. ऑक्सिजन बाहेर पडल्यानंतर आणि ऑक्सिजनचं रूपांतर होतो ओझोन मध्ये. आता हे जे केमिकल्स होते कोणकोणते मला माहिती आहे, अमोनिया ते. आता UV रेज काय करते? यावर प्रक्रिया करते. कोणतीही रिॲक्शन तुम्ही जर केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स करता, तुम्ही वरी कॅटलिस्ट लिहितात, टेम्परेचर लिहितात, प्रेशर लिहितात, कधी तुम्ही UV रेज पण लिहितात. तुम्ही जर अभ्यास केला असेल केमिस्ट्रीचा UV रेज काय असते? हे रिॲक्शनला स्पीड देतात. दे आर कॉल्ड कॅटलिस्ट. आता त्या कालखंडामध्ये UV रेज डायरेक्ट पृथ्वीवर यायची अडथळे नव्हते कारण की ओझोन नव्हती. म्हणून ते केमिकल्स एकमेकांमध्ये रिॲक्ट व्हायचे आणि दुसरे केमिकल्स निर्माण करत गेले. आता अमोनिया कंबाईन झाला. अमोनियामध्ये नायट्रोजन आहे म्हणून अमायनो ऍसिड तयार झाली, सिंपल कंपाऊंड तयार झाले. हळूहळू सिंपल कंपाऊंड तयार होत गेले. सिंपल कंपाऊंड तयार होत गेले आणि हे सिंपल कंपाऊंड कोणकोणते मला माहिती आहे? अमायनो ऍसिड्स बोला, ग्लिसरॉल,
fatty acids, amino acids, glucose, fructose, these are simple compounds. All these compounds are produced because of the reaction of urease on these simple molecules like ammonia, hydrogen and methane. यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून डोक्यात ठेवायची आहे. या सर्व सिंपल कंपाऊंड तयार करण्यामध्ये एकाचा सिंहाचा वाटा होता. ते होता आमचे कोण बाळ? यूव्ही रेज. काय यूव्ही रेज होते, ज्यामुळे सिंपल कंपाऊंड. आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा ऑक्सिजन नव्हता आणि हे सर्व केमिकल्स खाली बसले होते पाण्याच्या खाली. कारण की हळूहळू आमचा अर्थचा टेम्परेचर कमी होत गेला. पाणीचे मिलियन्स ऑफ इयर्स पाऊस पडला, धरती थंड झाली. तुम्हाला माहिती आहे त्या सेकंड स्टेप मध्ये तुम्ही तीन केमिकल बोलले होते. एक बोलले होते H2O, एक बोलले होते मिथेन आणि एक बोलले होते अमोनिया NH3. यामध्ये जे वायू ऑक्सिजन होता तो वाफेत होत होता. पण जेव्हा आमचा अर्थ हळूहळू कूल होत गेली तर हजारो वर्ष पाऊस पडला आणि हे सर्व केमिकल्स खाली बसले. सिंपल कंपाऊंड खाली बसले, परंतु हे कंपाऊंड डिग्रेड झाले नाही. झाले डिग्रेड कारण की त्या कालखंडामध्ये सुद्धा ऑक्सिजन नव्हता. क्लिअर? थर्ड स्टेप कोणती आहे? फॉर्मेशन ऑफ सिंपल मॉलिक्युल्स. फॉर्मेशन ऑफ सिंपल कोण कोणते सिंपल मॉलिक्युल्स आहेत बघा? बरेच आहेत. ग्लिसरॉल, फॅटी ऍसिड्स. आणि हे सर्व मॉलिक्युल्स का राहिले, सोडून का गेले नाही? कारण की तुम्हाला मी म्हणतो त्या कालखंडामध्ये सुद्धा कोण नव्हते? ही बाई नव्हती. कोणती? ऑक्सिजन नव्हती. आणि जर ही नसती तर हे सडले असते का? कारण की जे सडण्याची प्रक्रियामध्ये मेन काम करते आमची कोण? ऑक्सिजन. काय करते? म्हणून ते केमिकल तसेच राहिले. आता नेक्स्ट स्टेप आपण बघणार आहोत. फोर्थ स्टेप आहे. झाले क्लिअर? 3 पॉईंट. 3 स्टेप्स क्लिअर झाले का? कोणते 3 स्टेप्स होते सांगा? फर्स्ट स्टेप कोणती? ओरिजिन ऑफ लाईफ. त्याला आणखी नाव काय? प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. बरोबर. सेकंड स्टेप कोणती आहे? फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. थर्ड स्टेप कोणती आहे? फॉर्मेशन ऑफ सिंपल मॉलिक्यूल. सिंपल मॉलिक्यूल. तुम्हाला सिंपल मॉलिक्युल्स कोणकोणते थोडे यावं लागतील आणि त्याचं कारण काय हे पहिले यावं लागतील. याचं कारण म्हणून बोललो. आणि हे का सडून नाही गेले केमिकल्स? कारण की त्या काळामध्ये ॲब्सेन्स होती कोण? ऑक्सिजन. म्हणून ते तसंच राहिले. चला नेक्स्ट स्टेप कडे जाऊ. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स असं म्हणता येईल. कसं नाव दिलेलं आहे? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ओके. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ओके. लेट बी. नाव काय म्हणतात? फर्स्ट स्टेप मध्ये, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप आणि फोर्थ स्टेप सिंपल कंपाऊंड तयार झाले. आता हे सिंपल कंपाऊंड रिॲक्ट करत गेले आणि याचे पॉलिमर्स निर्माण झाले. पॉलिमरायझेशन त्याची झाली, पॉलिमर्स झाले निर्माण. आता मोनोमर आणि पॉलिमर तुम्हाला माहित असतील अशी मी अपेक्षा करतो, तरी मी सांगतो. स्मॉल युनिट्स, सिंपल युनिट्स आर कॉल्ड मोनोमर्स. If they are joined by some bonds, they are now called as polymers. Protein is the polymer of amino acids. Lipid is the polymer of fatty acid and glycerol. As far as carbohydrate is concerned, carbohydrate is a polymer of carbohydrate is the polymer of glucose, fructose. So the simple compound is
change into complex, and the complex compounds are the polymers. There are a number of complex compounds. No, the first compound is proteins. Protein is the first compound. The name itself indicates the first compound, proteins, is formed. Metaproteins, first proteins are there. Nucleic acid, carbohydrates. These are the complex molecules, proteins. Proteins in the form of proproteins. And the complex molecules are nucleic acid, proteins, proproteins, carbohydrate, lipids. All these complex compounds get formed in this step, and the protein which is formed is proproteins or protoproteins. The first protein is formed there, and this is the third step, formation of complex. Now, fourth step, formation of nucleic acid. Formation of fourth step is there. Formation of nucleic acid. Nucleic acid सर्वांना माहिती आहे. कोणकोणती असते बाळांनो? दोनच आहे, तुम्हाला माहिती आहे, कॉमनली डीएनए आणि आरएनए. आपल्यामध्ये कोणती असते? डीएनए. आणि आरएनए कुठे असते मग? काही व्हायरसेस आहेत ज्यांच्यामध्ये, म्हणजे असं नाही की तुमच्यामध्ये डीएनए नाही, डीएनए सुद्धा आहे, पण आरएनए सुद्धा असतात. कोणकोणते व्हायरस तुम्हाला माहिती आहे ज्यांच्यामध्ये आरएनए हा अनुवंशिक घटक आहे? मानवामध्ये, प्लांटमध्ये तर डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, 100% आहे. परंतु काही व्हायरस आहे ज्यांच्याकडे डीएनए नाही, आरएनए आहे, अनुवंशिक घटक आहे. तुम्ही एखादं नाव सांगा मला, तुम्हाला व्हायरस माहिती, त्याच्यामध्ये व्हायरस खूप आहे. काही व्हायरसमध्ये डीएनए पण आहे आणि काही मोजक्यामध्येच आरएनए आहे. म्हणजे आरएनए हा सुद्धा जेनेटिक मटेरियल असू शकतो. आणि तुम्ही जर डीएनए आरएनएचा अभ्यास केला असेल, धडा क्रमांक मला वाटते बायोमॉलिक्युल्स मध्ये आहे, आता तुम्ही शिकला असेल. चला ठीक आहे. आता न्यूक्लिक ऍसिड दोन आहे, एक डीएनए आहे आणि आरएनए आहे. आणि जर तुम्ही याचा अवलोकन केला, हे तीन केमिकल पासून बनतात. कोणकोणते? शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट. जर हे तीन केमिकल्स कंबाईन झाले तर तुम्हाला माहिती आहे डीएनए तयार व्हायला काही लागत नाही. कारण की डीएनए इज or RNA is made up of three basic compounds. The three basic compounds are sugar, nitrogen base and phosphate. तुम्ही जर 11वी ग्रेड केली असती बायोमॉलिक्युल्सचे, तुम्हाला माहिती आहे की डीएनए तयार व्हायला करण्याकरिता आम्हाला तीन घटकांची गरज आहे. तीन घटक कोणते? शुगर, नायट्रोजन आणि फॉस्फेट. आणि हे तीन केमिकल्स कंबाईन झाले की काय निर्माण झाला? न्यूक्लिक ऍसिड. आणि भाऊ, न्यूक्लिक ऍसिड मध्ये स्वतःची एक गुणधर्म आहे. कोणता गुणधर्म भाऊ? न्यूक्लिक ऍसिड मध्ये एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. सांगा बरं कोणता ते? एक महत्त्वाचा गुणधर्म आहे न्यूक्लिक ऍसिड मध्ये. तुम्ही जर अभ्यास केला असा, तुम्ही जर आम्ही अभ्यास केलाच नाही 11वीचा, ठीक आहे, सांगतो मी. न्यूक्लिक ऍसिडचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, तो आहे सांगा रेप्लिकेशन. काय सर? बरेच गुणवंती सर आम्हाला माहित नाही काय. एका डीएनए पासून दोन डीएनए तयार करण्याची पद्धत म्हणतात. आणि डीएनए काय करतो? स्वतः रेप्लिकेट करतो, म्हणजे दोन तयार करतो. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ two daughter DNA from one parent DNA is called replication. आणि डीएनए मध्ये ही क्षमता आहे काय? नवीन डीएनए तयार करण्याची. एकदा डीएनए तयार झाला की न्यूक्लिक ऍसिड काय करते? आपला नवीन डीएनए तयार करते. क्लियर? चला पुढे जाऊ आपण. फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायन्स. आय थिंक दिस इज द 6th number. 7 number is it? 1, 2, 3, 4, 5, 6 number is there. 6th point is there. Formation of protobions. Formation of protobions or process protobions or
त्याला आणखी नाव जाईल प्रोसेल. सेलच्या अगोदर सेल, सेलच्या अगोदरचा घटना प्रोसेल. न्यूक्लिक ऍसिडने काय केलं, समजा हे न्यूक्लिक ऍसिड आहे. सेकंड आपण जे आय थिंक फिफ्थ स्टेप मध्ये पाहिला होता की फिफ्थ स्टेप मध्ये पाहिला होता की न्यूक्लिक ऍसिड कशी तयार झाली आणि न्यूक्लिक ऍसिड काय करते, काही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडला घेते आणि एक सिंपल सेल सारखा घटक निर्माण करते ज्याला आपण प्रोसेल म्हणतो. यस, सेलच्या अगोदरचा सेलला म्हणतात प्रोसेल. आमचे एक सायंटिस्ट आहे सँडी फॉक्स. फॉक्सच्या मते हा आहे प्रोटोनॉइड्स आहे. सँडी फॉक्स म्हणतात प्रोटोनॉइड्स आहे. ओपॅरिन म्हणतात हे कॉन्सर्वेट्स आहे, ऍग्रिगेट झालेले घटक याला कॉन्सर्वेट म्हणतात. सँडी फॉक्स म्हणतो हा प्रोटोनॉइड्स आहे. सेल नाही, सेलची अगोदरची कंडिशन आहे ज्याला आपण प्रोसेल म्हणतो. यस, सेलच्या अगोदरची कंडिशनला आपण प्रोसेल म्हणतो. सँडी फॉक्स म्हणतात की हे प्रोटोनॉइड्स आहे. ओपॅरिन मध्ये की हे कॉन्सर्वेट्स आहे. यामध्ये काही ऑर्गॅनिक घटक आहेत, घटक आहेत, आमचे डीएनए सुद्धा आहे. या प्रोसेल मध्ये एक महत्वाची गुणधर्म होते, तो होती बडिंग. बडिंग म्हणजे एकाचे दोन होणे. तुम्हाला बड म्हणजे बड तुम्ही 10वीला शिकला असेल, किण्वन प्रक्रियेमध्ये बड असते. ईस्ट ईस्ट एक ईस्टचे दोन होतात, त्याला बडिंग म्हणतात. काय पण या कॉन्सर्वेट मध्ये ही क्षमता होती, म्हणजे एकाचे दोन करण्याची क्षमता होती. आणि एकाचे दोन करणे म्हणजे सजीवांचे गुणधर्म आहे. हे कॉन्सर्वेट्स काय करतात, असंच राहतात आणि पण हळूहळू दोन दोन तीन तीन तयार करतात आणि यालाच म्हणतात प्रोसेल किंवा प्रोटोबायोन्स. Clear? Now, the last point is, 7th point for today's discussion is formation of first cell. 7th point is there. Formation of first cell. First, सुरुवातीचा सेल. सुरुवातीचा सेल निव्वळ डीएनए किंवा आरएनए पासून तयार झालेला होता. राईट. या कॉन्सर्वेट्सचाच रूपांतर झाला पहिल्या सेल मध्ये. आणि डोक्यात ठेवा, जे पहिला सेल होता तो होता हेटेरोट्रॉप्स. आता सर हेटेरोट्रॉप काय असतात? जे पहिला सेल निर्माण झाला तो स्वयंपोषी नव्हता, परपोषी होता. तुम्हाला एक प्रश्न आलेलाच आहे, खूप आलेला आहे नीट मध्ये की ओरिजिन ऑफ लाईफ मध्ये जे पहिला जे सेल निर्माण झाला तो कोण होता? ऑटोट्रॉप होता का किमो ऑटोट्रॉप होता, कंझ्युमर होता का हेटेरोट्रॉप होता? बाळांनो, तो होता परपोषी. दॅट इज कॉल्ड एज हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स. द फर्स्ट सेल. आणि अशा प्रकारे फर्स्ट सेल तयार झाला. कोणता? ठीक आहे. आणि इथून आपल्याला नवीन पॉईंट पुढचं पाहायचं आहे, पण एकदा रिवाइज करतो आणि चॅप्टर पॉईंट करतो. हे एकूण स्टेपचे केमिकलचे 7 आहे. पहिला आहे प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर किंवा ओरिजिन ऑफ लाईफ. दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, हायड्रोजन, मिथेन. तिसरा आहे फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गेनिक मॉलिक्यूल. चौथा आहे कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक मॉलिक्यूल. पाचवा आहे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड. सहावा आहे फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायोन्स और प्रोसेल. आणि शेवटचा आहे फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. थँक्यू व्हेरी मच.